नमस्कार. आज आपण वाहन चालविणे यासाठी योग्य प्रमाणपत्र किंवा लायसन मिळण्यासाठी कशा पद्धतीने प्रशिक्षण आपल्या देशात दिले गेले पाहिजे यातील त्रुटी एक सामान्य अनुभवी प्रशिक्षक ज्यांनी आजपर्यंत 3000च्या वर त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक घडविले ते क्रांतिकारी ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब जावळे यांच्याकडून जाणून घेऊ. हा भाग पहिला आहे. जावळे साहेब, यावर तुमचे मत काय? नमस्कार. हा विषय तर फार महत्त्वाचा आहे, कारण आपल्या देशामध्ये वाहन चालवणे इतकं सोपं मानलं जातं की प्रत्यक्ष तसं नाही आहे. तर यातून सुरुवातच पहिली चुकीच्या पद्धतीने होती. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादा आपला लाडका मुलगा मुलगी यासाठी जेव्हा आपण वाहन लाडाने घेऊन देतो, शाळा कॉलेजामध्ये पाठवतो, आपल्यासाठी ते अनमोल रत्न आहेत. पण मात्र या ठिकाणी त्यांना योग्य प्रशिक्षण भेटलं का नाही भेटलं याची आपण पर्वा न करता थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे एक पद्धत आहे की मला घर बसल्या लायसन भेटलं. हाच फार मोठा चुकीचा शब्द आपल्याकडे आहे. तर मला सांगायचं असं आहे त्यातून की लायसन कसे देण्यात यावे. तर सर्वप्रथम मी जे परिवहन अधिकारी आहे यांच्यासाठी मी एक मुद्दा सांगतो की ज्या वेळेला आपल्याकडे कोणीतरी प्रशिक्षण घेतल्यानंतरच त्यांना लायसन देण्यात यावं. बरोबर. तर होतं काय की एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये टाकलं आणि त्यातून ते फॉर्म जमा होतात, फॉर्म भरले जातात, त्याची फी भरली जाती, सरकारी फीच्या पलीकडे फी भरली जाती, हे कोणाचे तरी खिस्से गरम करण्यात येतात आणि त्यातून मग ज्याला गाडी चालवता येते अशा व्यक्तीला लायसन दिलं जातं आणि त्यातून त्याच्या खिशात लायसन एकदा पडलं की तो सुसाट गाडी चालवायला सुरुवात करतो आणि यातून जो होणारा अपघात आहे तर या अपघातामध्ये त्याचं प्रायश्चित्त त्याच्या आईवडिलांना भोगावं लागतं. अगदी बरोबर. तर त्यातून अपघात होतात त्यावेळेला त्या लहान लेकराचं जो शिक्षण कॉलेज, इंजिनिअरिंग, डॉक्टरेट ज्या डिग्र्या घेतात मोठ्या मोठ्या कॉलेजला सामील होतात, तर त्यांना अपंगत्व येतं आणि अपंगत्व ते येऊनही परत दुसऱ्याला ज्याला अपघात केला तेही आयुष्यातून उठलेला असतो. त्यासाठी मला तर वाटतं की परिवहन मंत्री अधिकारी जे आहेत, थोडक्यात RTO अधिकारी यांनी ज्याला गाडी चालवता येत नाही त्याला लायसन देऊच नाही. बरोबर. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपण भरती करतो मुलांना, त्यांच्या फी भरतो आपण आणि त्यातून गाडी चालवायला सुरुवात करतो. ते मुलं शिकतात, घरी येऊन आईवडिलांना सांगतात की मला आता खूप छान गाडी चालवता यायला लागली. पण ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रत्यक्षरित्या त्यांना रिव्हर्स मध्ये कशी गाडी आणायची, फर्स्ट गिअरमध्ये कशी चालवायची, सेकंडमध्ये किती प्रमाणात चालवायची, RPM किती वाढला पाहिजे, गिअर बॉक्स कुठं असतो, व्हील पंक्चर झाल्यानंतर, टायर पंक्चर झाल्यानंतर ते पंक्चर कसं काढायचं, व्हील जॅक कसा लावायचा, याचं कुठलंही प्रशिक्षण दिलं जात नाही. फक्त त्यांना लायसन देण्यासाठी फक्त साधारणपणे 4 विद्यार्थी एका गाडीत बसवले जातात आणि त्यातून 4 विद्यार्थ्यांना 1-1 किलोमीटर गाडी चालवायला सांगतात. एका तासामध्ये तो विषय क्लोज करतात आणि त्यांच्या खिशात एकदा ते तुम्ही स्वतःहून लायसन बळजबरी आणून टाकतात. म्हणून ते कुठंतरी चुकीच्या मार्गाने तो प्रवास मित्रांना दाखवण्यासाठी, मैत्रिणींना दाखवण्यासाठी किंवा घरच्यांना सांगण्यासाठी ते लायसन दाखवत हिंडतात. असे खूप ड्रायव्हर आहेत ज्यामुळं तो अपघात घडतो, यात बळी पडतात, त्यांच्या आयुष्यातून उद्ध्वस्त होतात. त्यामुळं मला जेवढे ड्रायव्हिंग स्कूल महाराष्ट्रामध्ये असतील किंवा भारत देशातले, त्यांना एकच विनंती की तुम्ही ज्यांची फी एवढी घेतात ना, तर मग नक्की त्यांना प्रॉपरली गाडी चालवता आली पाहिजे असं प्रशिक्षण द्यावं, असा माझा एक यावर मी ठाम आहे. कारण मी घेतलेला अनुभव असा आहे की आता तुम्हीच आत्ता बोलल्याप्रमाणे की मी 3000च्या वरती ड्रायव्हर घडवले. खरोखर मला अभिमान आहे की मी खरंच 3000च्या वर नक्कीच ड्रायव्हर घडवले. त्यातून काही लोक परदेशात मुलं मुली गाड्या चालवायला लागले ते आणि इतक्या चांगल्या रीतीने त्यांना गाडीचं प्रशिक्षण दिलं. ज्यांना प्रशिक्षण दिलं ते अक्षरशः ड्रायव्हिंग स्कूलमधले लायसन ज्यांच्याकडे 4-4, 5-5 वर्षापूर्वी आलेले लायसन होते
ते आलेले यातून काही डॉक्टर पण आहेत, काही वकील पण आहेत, पण त्यांचं वय पण मोठं आहे तसं म्हटलं तर. पण तरी ते सांगतात की आमच्याकडे ड्रायव्हिंग स्कूल माध्यमातून आम्हाला लायसन आलं, आम्ही ड्रायव्हिंग स्कूलला त्यांची गाडी चालवत होतो, पण प्रत्यक्ष आमची घरची गाडी चालवत येत नाही. म्हणून नाममात्र का होईना मी त्यांच्याकडून थोडासा मोबदला घेऊन त्यांना चांगलं प्रशिक्षण देऊन त्यांना गाडी चालवायला शिकवलेलं आहे. ह्या नाशिक शहरामध्ये आज कमीत कमी जेवढे आहेत 3,000 तर नव्हे, पण कमीत कमी 2,500 लोक तरी आज या नाशिक शहरामध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली गाडी चालवता येतात आणि मला ते प्रशिक्षण देता आलं याचा मला आनंद वाटतो. त्यात अजून दुसरा मुद्दा जो आहे आपण विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून तर वाहन चालक जे आहेत, जे व्यावसायिक वाहन चालक आहेत, हे सुद्धा कुठेतरी चुकीच्या मार्गाने काम करतात. तुम्ही म्हणाल आता तुम्ही वाहन चालकाची एका वळणावरती बाजू पण घेतात आणि एका वळणावरती परत त्यांच्या तक्रारी पण करतात. त्याचं कारण असं आहे की वाहन चालवताना जे व्यावसायिक ड्रायव्हर आहेत ते व्यावसायिक ड्रायव्हर जेव्हा गाडी घेऊन प्रवासाला निघतात किंवा घरगुती फॅमिली मेंबर जे आहेत ते गाडी घेऊन प्रवासाला निघतात तेव्हा सर्वप्रथम त्यांनी हवा चेक केली पाहिजे, ऑइल पाणी चेक केलं पाहिजे, त्या इंजिन ऑइलचं चेक करून टायर व्यवस्थित आहे की नाही, सुरळीत आहे की नाही हे सर्व पाहिलं पाहिजे. गाडीची कुठली वायर कुठं खराब आहेत का हे सर्व पाहिलं पाहिजे किंवा मेकॅनिकलला आपण प्रवासाला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे रस्त्यावरती आपल्याला उगाच थांबायचं गरज पडत नाही किंवा आपल्याला आपली गाडी धोका देत नाही. बरोबर. तसंच जे व्यावसायिक ड्रायव्हर आहेत हे बऱ्याच वेळेला निष्काळजीपणाने गाडी चालवतात, असं पण लक्षात आलेलं आहे. आपली गाडी व्यवस्थित आहे का नाही याची खात्री करून प्रवास सुरू करत नाही. मालकाला ते सतत सांगत नाही ते काही गोष्टी बारीक सारीक. जर गाडीमध्ये काही दुखणं असेल, गाडीमध्ये काही त्रास असेल, गाडीतलं काही पार्ट एखादा कमजोर झालेला असेल तर जे मालक आहेत, जे ट्रान्सपोर्टचे मालक असतील किंवा कोणी पण म्हणजे या क्षेत्रात असे अगणित लोक आहेत की ज्यांना ड्रायव्हरची गरज पडते. तर अशा लोकांनी त्या मालकाला प्रवास सुरू करण्याआधी त्या गाडीतल्या काही दुरुस्ती करणं गरजेचं आहे हे सांगितलं पाहिजे, तेव्हा प्रवासाला सुरुवात केली पाहिजे. पण तसं प्रत्यक्ष होत नाही. बरोबर. त्यानुसार असं मला सांगायचं आहे की एक जे व्यावसायिक ड्रायव्हर आहे यांच्या कामाच्या वेळा पूर्ण बांधलेल्या नाही आहेत. त्यामुळं झोप येईपर्यंत अगदी डोळे बंद होईपर्यंत गाडी चालवत राहतात. हे एक कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. त्यातून दुसरं असं सांगायचं आहे की जे आपण गाडी घेऊन प्रवास करतो तेव्हा अनेक गोष्टी अशा चुकीच्या आहेत की यामध्ये बऱ्याच वेळेला आपले हेडलॅम्प चालू आहे का नाही हे खात्री करत नाही, इंडिकेटर चालू आहे का त्याची खात्री केली जात नाही आणि त्यातून अपघाताचं प्रमाण जास्त होतं. त्यामध्ये पहिलं तर मी सांगेल की ड्रिंक अँड ड्राईव्ह. बरोबर. तर खरं तर ड्रिंक अँड ड्राईव्ह होतच कामा नये. अगदी खरं. ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्यामुळे काय होतं, जेव्हा एखादा माणूस नशा करतो त्याच्या मेंदूवरती कुठचा त्याचा परिणाम होतो आणि तो फक्त जागा आहे असं दिसतं, पण प्रत्यक्ष त्याची कृती मात्र ही कुठतरी चुकीच्या पद्धतीने होते आणि ज्याने ड्रिंक अँड ड्राईव्ह केली तर त्यातून समोरच्याला जो त्रास होतो तो फार भयानक असतो. तर त्यासाठी मी असं सांगेल की चेकपोस्ट जेव्हा असतात, ज्या ठिकाणी चेकपोस्ट असतात त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी असतात किंवा ट्रॅफिकचे अधिकारी असतात यांनी खरं तर हेल्मेट घातलं नाही म्हणून फक्त एकच माणूस जाऊ शकतो, पण मात्र ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये कितीतरी लोक जाऊ शकतात. असे अनेक अपघात आपण पाहिलेले. त्यामुळे मला तर असं वाटतं प्रत्येक चेकपोस्टवरती ड्रिंक अँड ड्राईव्हमधला माणूस हा चेक केला गेला पाहिजे. हेल्मेट सीट बेल्ट महत्त्वाचं नाही, पण ड्रिंक अँड ड्राईव्ह हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी बरोबर. तर ते होणं गरजेचं आहे, पण तसं प्रत्यक्ष होत नाही. चेकपोस्टवरती ड्रिंक अँड ड्राईव्ह चेक केलं जात नाही आणि गाडी चालवताना चुकीच्या पद्धतीने आपण गाडी चालवत असतो. जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर संध्याकाळचे 7 वाजले की लोक एक लाईट लावतात बघा, त्याला हेझर्ड लाईट म्हणतात. तो हेझर्ड लाईट म्हणजे समोर 2 पिवळ्या रंगाचे लाईट लुकलुक करतील, मागे 2 पिवळ्या रंगाचे लाईट लुकलुक करतील, त्याला हेझर्ड लाईट म्हणतात. हेझर्ड लाईट यासाठी वापरला जातो, परदेशामध्ये यासाठी वापरला जातो
की एमर्जन्सीमध्ये तुमची गाडी कुठतरी रस्त्यात बंद पडलेली आहे आणि म्हणून तो हेझर्ड लाईट वापरायचा असतो, की जेणेकरून येणाऱ्या मागच्या गाडीला किंवा समोरच्या गाडीला कळलं पाहिजे की इथं हेझर्ड लाईट चालू आहे, म्हणजे याचा अर्थ इथं कुठतरी नादुरुस्त झालेली गाडी रस्त्यामध्ये उभी आहे, काहीतरी व्यक्ती आल्या कारणास्तव ही गाडी उभी आहे, म्हणून तो हेझर्ड लाईट लावायचा असतो. पण आपल्या इथं तसं होत नाही. संध्याकाळचे 7 वाजले, पार्किंग लाईट लावायच्या ऐवजी हेझर्ड लाईट चालू करतात आणि हेझर्ड लाईट चालू केल्यानंतर मागचा जो तुम्हाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा मागून पुढे जाण्याचा जो प्रयत्न करत असतो, तर त्याच्यावरती, त्याच्या डोळ्यावरती एवढा त्याचा परिणाम होतो. तुम्ही एक दिवस चालून बघा, त्या हेझर्ड लाईट लावलेल्या गाडीच्या मागे चालून बघा, तुमच्या डोळ्यावर एवढा परिणाम होतो की तुम्हाला समोरचं काहीच दिसत नाही. बरोबर. म्हणून हेझर्ड लाईट लावणं हे पूर्णतः चुकीचं आहे. हेझर्ड लाईट लावलाच नाही पाहिजे. बरेचसे लोक आरशेमध्ये घेऊन चालतात. का म्हणतात की साईडच्या गाडीने कट मारला तर काय करायचं. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर अर्ध्या फुटावरचं जर कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही गाडी चालू नका. बरोबर. त्यानंतरचं विषय असा आहे की दिवसभर जे वाहतूक पोलीस आहेत, हे वाहतूक पोलीस दिवसभर वसुली करत असतात. त्यामधून हेल्मेट नाही त्याला वसुली करणे, गाडी थांबवणे, अडवणे, ज्यांनी सीट बेल्ट लावला नाही त्याला अडवणे, ओव्हर स्पीडच्या गाड्या अडवणे. पण मात्र रात्री जेव्हा अपघात होतात तर अपघाताप्रसंगी एकही कॉन्स्टेबल, एकही पोलीस त्या रस्त्यावरती दिसत नाही. त्यामुळं पूर्णतः त्या ठिकाणी कुठलाही भारतीय नागरिक अपघात ठिकाणी प्रसंगी सुरक्षित नाही. हा माझा ठामपणे एक आपल्या वाहतूक व्यवस्थेला दावा आहे त्यांच्यावरती, माझा आरोप आहे त्यांच्यावरती माझा, की एकही वाहतूक पोलीस किंवा वाहतूक अधिकारी रस्त्यावरती अपघात प्रसंगी पोहोचत नाही. त्या ठिकाणी सिव्हिल पोलीस जे असतात ते तक्रार कंप्लेंट घेण्यासाठी पोहोचलेले असतात. त्यांची मदत येईपर्यंत अर्धी गाडी लुटलेली असती. यातून ड्रायव्हरला किंवा त्या परिवाराला कुठलंही संरक्षण भेटत नाही. टोल मात्र वसूल केला जातो. हे कर्तव्य टोल वसूल करणारापासूनच आहे. यात मुद्दाही मी अजून एक देतो की जेव्हा प्रवास करून आलेली गाडीने जर टोल भरलेला आहे तर टोलच्या ठिकाणी त्या गाडीचं जर इंधन संपलं असेल, ते गाडी पंक्चर झाली असेल, ब्रेकडाऊन झाली असेल किंवा त्या गाडीला काही व्यत्यय आल्या कारणास्तव, त्या फॅमिलीला व्यत्यय आल्या कारणास्तव यांना पोहोचवण्याची जबाबदारी टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची आहे. इथं पेट्रोलिंगची गाडी फिरलीच पाहिजे, पण प्रत्यक्ष आपल्या देशामध्ये तसं होत नाही. फक्त आपल्याकडून पैसे उकळले जातात आणि प्रॅक्टिकली कोणीही माणूस असा काम करत नाही की जे माझं कर्तव्य आहे म्हणून, माझा देश आहे, हे प्रवास करणारे हे माझे बांधव आहे, असं कोणीही काम करत नाही. त्यामुळं अपघाताला किंवा रस्त्यावरती होणाऱ्या दादागिरीला खूप लोक यातून बळी पडलेले आहेत. यामध्ये मी तर अजून एक मुद्दा त्यात ॲडिशनल सांगाल की जेव्हा कुठला चालक, तो व्यावसायिक असेल किंवा फॅमिली घेऊन चाललेला असेल, तर कुठंतरी एखादा ड्रिंक अँड ड्राईव्ह करून येणारा किंवा भाईगिरी करणारा, दादागिरी करणारा, चोर भामटा रस्त्यावरती गाडीला आडवा होतो आणि गाडी लुटण्याचा प्रयत्न करतो, तर अशा माणसांवरती सर्वप्रथम तुम्ही हायजॅकचा गुन्हा टाकावा, दरोडेखोरीचा गुन्हा टाकावा, ज्यातून यापुढे कधी आयुष्यात कोणी गाडी अडवून किंवा कोणाला शिवीगाळ करणार नाही याची नक्की दक्षता घेतील. आणि शिवीगाळ करणं हे एक अपमानास्पद आहे. यातून एकच मुद्दा सांगेल की जेव्हा कोणीतरी समजा फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही गाडी चालवत असाल आणि तुमची काही चूक नसताना एखाद्याला काही सेकंद तुम्ही साईड दिली नाही तर तो ओव्हरटेक मारून तुम्हाला शिवी देतो, तर त्या प्रसंगी तुमचं मानसिक संतुलन कुठेतरी बिघडतं आणि तुम्ही त्या विचारातून अनेक विचार करायला सुरुवात करतात की तुम्हाला असं वाटतं की माझं काय चुकलं. बरोबर. आणि ह्या माणसाने माझी ओळख नाही, पाळख नाही, तो माझा भाऊ पण नाही, माझ्या जातीचा नाही, माझ्या धर्माचा नाही, माझा कोणीच नाही, पण ओळख काही नसताना ह्याने मला जाताना माझ्या परिवारा देखत मला शिवी का दिली. तर अशा प्रसंगी तुमचं जो मेंदू आहे, तुमचे जो विचार आहे हे बदलतात आणि न घडणारी घटना घडते, यातून अपघात घडतात. तर सर्वप्रथम त्याच्यावरती सुद्धा कायदा आला पाहिजे की ज्यांनी शिवी दिली त्या गाडीचा नंबर फक्त सांगणे आणि त्या पुढच्या काही मिनिटामध्ये त्या गाडीला पुढं अडून मग ते खरं की खोटं हे नंतरचा प्रश्न, पण मात्र त्याच्यावरती जो हे केलं त्यावर मानहानीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तेव्हा इथली भारत देशाची वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. त्यामध्ये इतकंच नव्हे तर हॉर्न वाजवणे सुद्धा हा एक शिवी देण्याचा प्रकार आहे. हे परदेशात मानलं जातं. परदेशात हॉर्न वाजवत नाही, पण आपल्या इथं सर्रास हॉर्न वाजवला जातो. पायी चालणार असेल त्याला जर हॉर्न वाजवला नाही तर तो आपल्याला अगदी असा रुबावात पाहून विचारतो, तुझ्या गाडीला हॉर्न नाही का, असा प्रश्न विचारतो. पण हॉर्न वाजवणे हा सुद्धा एक कुठेतरी चुकीचा
ध्वनी प्रदूषणाचा विषय आहे, हे सुद्धा आपल्या नागरिकांमध्ये जागरूकता आणणं फार महत्त्वाचा विषय आहे. तर यासाठी जर प्रयत्न करायचे असेल, अपघात कमी होण्यासाठी प्रयत्न करायचा असेल आणि आपल्या देशाला जर सुलम सुफलम आणि विना अपघात करायचं असेल, अजून आपल्याला मोठं व्हायचं असेल, जीवाला पहिली किंमत दिली पाहिजे. तर यासाठी परिवहन अधिकारी असतील, वाहतूक व्यवस्थेचे अधिकारी असतील, यांनी फक्त कुठेतरी सामान्य नागरिकाला अडवून न करता जो चुकीचा आहे त्याला शासन गाडावं, यासाठी मी प्रयत्न करत राहील. आपण मला बोलण्यासाठी एक संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. परत एकदा काही या व्हिडिओबद्दल कोणाला काही अडचण असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, कारण तुम्ही हा व्हिडिओ बऱ्याचशा लोकांना जाईल. एकीकडे मी ड्रायव्हरांची बाजू पण घेतो आणि एकीकडे ड्रायव्हरांच्या चुका पण सांगतो, पण हे नक्की आहे मला फक्त माणसाची जीव कशी वाचवता येईल यावर बोलण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी. क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना आणि महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघ वतीने अण्णासाहेब जावले आपला सत्यशः ऋणी धन्यवाद. जय हो, जय क्रांतिकारी, जय महासंघ. धन्यवाद जवळे साहेब, आपण चांगले मार्गदर्शन केले व यापुढे असेच मार्गदर्शन कराल आणि पुढील भागात आपण आम्हास नवीन प्रश्नाला उत्तम मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, नमस्कार.